ऍक्च्युली माझी 1 वर्षापूर्वी ब्रेन सर्जरी झाली आणि त्याच्यासाठी मी ॲलोपॅथिक गोळ्या खात होते. पण त्याचे साईड इफेक्ट्स एवढे झाले की मला ऍसिडिटीचा एवढा त्रास व्हायला लागला. त्याच्यानंतर आपले पॅनिक अटॅक्स यायला लागले, खूप घाबरायला व्हायचं. त्यासाठी मी इथं जेनेसिस क्लिनिकमध्ये ॲडमिट झाले होते. शिरोधारा घेतल्यानंतर ते 80 ते 25% आता माझं डोकं कमी आहे. तसंच अभ्यंग घेतल्यानंतर पूर्ण बॉडी माझी रिलॅक्स झालेली आहे. सर्जरी करताना डोळ्यावर ज्या साईड इफेक्ट झाले ते नेत्रतर्पणाने माझे बऱ्यापैकी ते कव्हर झालेले आहे. आणि नस्याचं तर ह्याच्यासाठी सरांनी मला ॲक्च्युली ब्रेन रिलेटेड नस्याची ट्रीटमेंट केली होती. अशा प्रकारे या थेरपीचे मला उपयोग झालेले आहेत. आणि बस्तीमुळे तर माझी पूर्ण बॉडी हलकी झाली आहे. ते मी ते म्हणत होते पॅनिक अटॅक्स म्हणा, घाबरायला व्हायचं, त्याच्या सरांनी खूप हे केले होते. त्याच्याबद्दल सरांनी माझे सेशन्स घेतले होते. त्याबद्दल सरांबरोबर बोलताना मला ते खूप रिलॅक्स वाटायला लागलं. ऍक्च्युली मी कोल्हापूरची आहे. मी कोल्हापूरवरून इथे ठाण्यात आले. पण इथे आल्यावर ऍक्च्युली डॉक्टरांशी जेव्हा भेटले मी सरांशी, तर सरांच्या म्हणजे आधी थोडं घाबरायला झालं होतं. पण जेव्हा सरांशी भेटल्यावर मी इतकी रिलॅक्स झाले की सरांची ट्रीटमेंट म्हणजे सरांनी डॉक्टरांसारखी मला कधी ट्रीटमेंट दिलीच नाही. पूर्ण म्हणजे घरात सारखे असं असलं आणि ट्रीटमेंट मिळाली मला जी हॉस्पिटलमध्ये आपण इथल्या हॉस्पिटलमध्ये बघतो तशा प्रकारपेक्षा इथल्या हॉस्पिटलमधली जी स्वच्छता होती ना ती खूपच छान त्यांनी ठेवली होती. म्हणजे वाटलं सुद्धा नाही की हे हॉस्पिटल आहे, की घर वाटलं अक्षरशः. इथे मी मला पूनम दिदी त्यांना माझी अक्षरशः बहिणीसारखी काळजी घेतली. त्याचप्रमाणे नाईटला सचिन दादा असायचा, त्याने पण कुठली गोष्ट काही लागली तरी सगळी हातात असायची. मला पूर्णपणे अक्षरशः बहिणीसारखी त्याने काळजी घेतली. त्याचप्रमाणे सरांनी आम्हाला इव्हिनिंगला वॉकला पाठवायचे आम्हाला. तिथे पण माझ्याबरोबर एक मैत्रिणीसारखी परी म्हणून मला मैत्रिणीसारखी एक मैत्रीण मिळाली.